Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि एकतर मला कुटुंबाच्या विरोधात लढायचं नाहीये. विधानसभेला, लोकसभेला आमच्या कुटुंबाला खूप त्रास झालाय त्याचा. असे भरपूर लोक आहेत जे 30-30, 40-40 वर्ष दादांसोबत राहिलीत, दादांसोबत ते काम करत आलेत आणि त्यांच्या आयुष्याचं स्वप्न होतं की एक दिवस मी नगराध्यक्ष झालं पाहिजे. दादांनी त्यांना उमेदवारी द्यावी. बारामती लोकांनी ठरवलं पाहिजे की त्यांना आपल्या शहरामध्ये काय, कुठली कामं कशा पद्धतीने इथं केली पाहिजे, झाली पाहिजे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक, नगरपालिकेची निवडणूक महत्वाची आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष कोण होणार यावर चर्चा बरीच होतीये. आपल्या पक्षाकडे किती उमेदवारांनी नगराध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे? आपल्याकडे भरपूर नगराध्यक्ष आपल्या पक्षात ऑलरेडी आहेत. म्हणजे माजी नगराध्यक्ष राहिलेले सगळे ज्येष्ठ नगराध्यक्षांनी सगळ्यात जास्त काम आणि चांगलं काम करणारे नगराध्यक्ष आज हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये आहेत. ते साहेबांशी प्रामाणिक राहिलेत आणि साहेबांसोबत ते तिथे राहिलेत. त्याच्यामुळे उमेदवार आपल्याकडं भरपूर आहेत. आपण त्यांना परत संधी देऊ शकतो किंवा नवीन जे लोकांमध्ये राहून काम करतात किंवा जे नवीन नगरसेवक युवकांमध्ये असतात, जे जनतेचे प्रश्न सोडवत असतात, ज्यांचं लोकमत चांगलं असेल, त्यांना पण तिथं संधी आपण देऊ शकतो. पण बघू, अजून इलेक्शन डिक्लेअर होऊ दे. इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर आपण तो निर्णय घेऊ. अजितदादांच्या पक्षाकडे बरेचसे इच्छुक नगराध्यक्ष आहेत. तसंच युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार असा सामना पाहायला मिळेल परत एकदा? माझं नाव इथं नाहीये, काटेवाडीमध्ये आहे. माझं मतदान पण काटेवाडीमध्ये आहे. त्याच्यामुळं मी आणि एकतर मला कुटुंबाच्या विरोधात लढायचं नाहीये. विधानसभेला, लोकसभेला आमच्या कुटुंबाला खूप त्रास झालाय त्याचा. ते आम्हाला टाळायचंय, ते परत आम्हाला रिपीट करायचं नाहीये. आणि मला ते शेवटी माझा लहान भाऊ आहे, त्याच्या विरोधात मला ते उभं राहण्यात किंवा काय तिथे लढण्यात काय इच्छा पण नाहीये. आणि जय पण असं उभं राहणार आहे ही फक्त आता चर्चा आहे. चर्चा लोक खूप करतात. पण उद्या बघू दादा कोण कोणाला उमेदवारी देतात. माझी इच्छा असेल की कोणतरी जे दादांसाठी काम करत आलेत. आता असे भरपूर लोक आहेत जे 30-30, 40-40 वर्ष दादांसोबत राहिलीत, दादांसोबत ते काम करत आलेत आणि त्यांच्या आयुष्याचं स्वप्न होतं की एक दिवस मी नगराध्यक्ष झालं पाहिजे. दादांनी त्यांना उमेदवारी द्यावी असं मला वाटतंय. की सामान्य कार्यकर्त्यांना पण आपण संधी दिली पाहिजे. पवार साहेब जेव्हा इथं लक्ष घालायचे तेव्हा जो कोण निवडून येईल सगळा अधिकार नगरसेवकांकडे असायचा आणि नगरसेवक मग पवार साहेबांकडे एक नाव सुचवायचे आणि त्याच्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत राहील. आताच्या नगरसेवकांना कुठलाही अधिकार नाही, कुठलीही योजना ते तिथं मांडू शकत नाही. त्यांना फक्त तिथं सह्यांसाठी ठेवलंय आणि हे चुकीचं आहे. नगरसेवकांना अधिकार दिला पाहिजे, कारण शेवटी लोक त्यांना तिथं निवडून देत असतात. त्यांचा चेहरा बघून लोक त्यांना तिथं काउन्सिल मध्ये पाठवत असतात. आणि जर त्यांचाच ऐकण्यात येत नसेल तर मग म्हणजे असं असं तुम्ही म्हणू शकता की लोकांच्या मताला किंमत नाहीये किंवा लोकांचं तिथं ऐकण्यात येत नाहीये. हे कुठंतरी बदललं पाहिजे. ताकद परत डिसेंट्रलाइज केली पाहिजे. नगरसेवकांना ती ताकद दिली पाहिजे, म्हणजे लोकांना परत ती ताकद दिली पाहिजे आणि बारामती लोकांनी ठरवलं पाहिजे की त्यांना आपल्या शहरामध्ये काय, कुठली कामं कशा पद्धतीने इथं केली पाहिजे, झाली पाहिजे. तुम्ही आता सांगितलं की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये अजितदादांनी स्वतःच उमेदवारी जाहीर केली चेअरमन पदासाठी. विपरीत परिस्थिती असताना त्यांनी तशी जाहीर केली असं त्यांचं म्हणणं आहे की जर समजा उमेदवारी दादांची जाहीर नसती झाली तर पॅनल पडला असता, पॅनलला धोका होता. माळेगाव सह इतर निवडणूक आहेत, तशीच परिस्थिती बारामती देखील आहे. बारामतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक खूप आहेत. दादा तसा निर्णय घेतील असं वाटतंय परत? घेऊ शकतात, पण मग म्हणजे जर असं मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाहीये, पण असं जर ते म्हणत असतील म्हणजे त्यांनी मान्य केलंय की सगळीकडे जर तेच उभे असले तरच मग बारामतीची जनता त्यांना साथ देणार आहे. पण मग कुठं कुठं ते उभं राहू शकतात, कुठं कुठं ते लक्ष देऊ शकतात. सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, डिसेंट्रलायझेशन सत्तेचं झालं पाहिजे. आणि कुठेही तुम्ही जर जगात बघाल
की जे लोक तिथं अनेक वर्ष सत्तेत राहिलेत त्यांना बदललं पाहिजे. दर 5 वर्षाला, दर 10 वर्षाला एक नवीन तिथं सत्ता तुम्ही तयार केली पाहिजे. तुम्ही म्हणजे जनतेने. आणि जेव्हा आपण हे सत्ता बदलत राहतो किंवा नवीन पक्षांना संधी देत राहतो, युवकांना, नवीन पिढीला जेव्हा आपण संधी देतो, तेव्हा आपल्या गावाचा पण फायदा होतो, आपल्या शहराचा जास्त विकास होतो. नवीन आयडियाज घेऊन आपण तिथं येत असतो. एक नवीन विजन आपण तिथं मांडू शकतो. आणि जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांची कामं तिथं होतात किंवा केली जातात. त्याच्यामुळं एक कुठंतरी सत्तेत बदल झाला पाहिजे. हे फक्त आपल्या तालुक्याचं मी म्हणत नाहीये, पण जगात कुठेही जर तुम्ही बघाल तर लोक सत्ता बदलत असतात. ते का बदलतात? कारण सर्वांगीण विकास त्या गावाचा, त्या शहराचा झाला पाहिजे. आणि मला एक विश्वास आहे की बारामतीकर पण यंदा तसं करतील. पण बारामती सत्तेचं विकेंद्रीकरण झाले असं वाटतंय? 100% बारामतीत सत्तेचं विकेंद्रीकरण नाही झालंय. सगळी सत्ता ही म्हणजे दादांकडेच आहे. आणि ते आता अ, अ, काय म्हणतो, सत्ता कन्सॉलिडेट करत चालले. म्हणजे सगळं स्वतःकडं, माळेगाव कारखाना असेल किंवा आपले आमदारकी असेल किंवा सगळी आता नगराध्यक्षासाठी जी काय तुम्ही म्हणताय चर्चा सुरू आहे, असं होईल असं मला वाटत नाही. पण त्या दिशेने ते चाललंय असं दिसतंय. आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे. बारामतीसाठी हे घातक आहे. आपल्या जनतेसाठी ते चांगलं नाहीये. जास्तीत जास्त लोकांना संधी दिली पाहिजे. जे लोकांमधून निवडून येतात त्यांना जास्त ताकद दिली पाहिजे. डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर हे झालं पाहिजे. बारामतीच्या विकासाचा मुद्दा समोर येतोय की बारामतीमध्ये विकास झाला असं वाटतंय का? कारण लोकांचे प्रश्न जे आहेत ते सातत्यानं वाढत आहेत. 8 वर्षे झाले निवडणुका झाल्या नव्हत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न उफाळून येत आहेत. बारामतीमध्ये खरंच विकास झाला असं वाटतंय? तुम्ही मगाशी उल्लेख केला. बारामतीमध्ये जेव्हा पवार साहेबांसोबत दादा होते, तेव्हा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विकास आपण केला आहे. नाही केला असं म्हणून चालणार नाही. बारामती 50 वर्षापूर्वी काय होती आणि 50 वर्षामध्ये आपण कुठपर्यंत आलोय आणि काय काय काम, इंडस्ट्री असेल, MIDC असेल, हे सगळं पूर्वी साहेबांनी केलं. आणि नंतर ती सगळी जबाबदारी साहेबांनी दादांना दिली. बारामती तालुक्यामध्ये ग्रामीण भागात फार काय अलीकडच्या काळात दादांचं लक्ष आहे असं तिथं फिरल्यावर मला वाटत नाही. पण शहरामध्ये पण इथं जास्त त्यांचे नगरसेवक आहेत. पण शहरामध्ये पण लोक म्हणतात की सुशोभीकरण हे जास्त झालंय. जे मेन मेन चौक असतील किंवा जे मेन मेन रस्ते आहेत तिथं आपल्याला लाइटिंग वगैरे दिसतं. रस्ते वगैरे तिथं आपल्याला दिसतात. लँडस्केपिंग वगैरे चांगलं झालेलं दिसतं. पण थोडं जर तुम्ही आतमध्ये गेला, जिथे जास्त करून लोक राहतात, जिथे सामान्य जनता राहते, तिथं अजिबात विकास झालेला नाहीये. लोकांना राहायला घरं नाहीयेत, प्यायला पाणी नाहीये, लाईट तिथं वेळेवर येत नाहीये, लोड शेडिंग मोठ्या प्रमाणात होतंय. आपली बारामतीची शहराची जी प्रॉपर्टी टॅक्स आहे, हे अख्ख्या जिल्ह्यात आपली सगळ्यात जास्त प्रॉपर्टी टॅक्स आहे आपल्या शहरामध्ये. आणि हे सगळं कुठंतरी बदललं पाहिजे. त्याच्यामुळं जरी आता मी तुम्हाला सांगत होतो की एका बाजूला जर सुशोभीकरण झालं असेल, दुसरी बाजू ही आहे की आता साठेनगर तुम्ही जर तिथं जाल, तांदूळवाडीमध्ये काही तुम्ही जर परिसरात जाल, तर एवढी वाईट अवस्था आहे लोकांची. आणि त्याच्यामुळं त्यांना आता ताकद दिली पाहिजे. सामान्य जनतेतून आता तिथं नगरसेवक जेव्हा निवडून जातील, मग असलं काम थांबेल. सुशोभीकरण, लाइटिंग, लँडस्केपिंग आणि जे महत्वाचे प्रश्न आहेत, मग हाऊसिंग असेल, लोकांना घरं देणं असेल, टॉयलेट्स असतील, स्वच्छता असेल, आपले जे गटर ओव्हरफ्लो होत असतात ते असेल, आपली जी भीमा नदी एवढी घाण झाली आहे ती साफ करून, नीरा नदी जी एवढी घाण झाली आहे त्याचं स्वच्छीकरण असेल, प्रॉपर्टी टॅक्स आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. भरपूर भरपूर असे मुद्दे आहेत. आणि जेव्हा अशा लोकांना तिथं ताकद दिली जाईल, जेव्हा सत्तेचं डिसेंट्रलायझेशन होईल, खऱ्या अर्थानं नगरसेवकाला जेव्हा ताकद दिली जाईल किंवा म्हणजे लोकांना ती ताकद जेव्हा दिली जाईल, मग हे प्रश्न तिथं मांडले जातील आणि ही सगळी कामं तिथं होतील. आणि त्याच्यामुळं हे महत्वाचं असतं. दादा, शेवटचे 2 प्रश्न की आता महानगरपालिकाच्या अनुषंगानं ठाकरे बंधू एकत्र येत आहेत.
कसं बघता एकत्र आता उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांच्यात भेटीगाठी वाढलेल्या आहेत, कसं बघ? चांगली गोष्ट आहे. शेवटी दोन भाऊ एकत्र येत आहेत, कुटुंब एकत्र येत असेल तर मग चांगलं आहे. सगळ्या मुंबईकरांची इच्छा होती, भरपूर वर्षापासून मुंबईकरांची इच्छा होती की ठाकरे भावांनी बंधूंनी एकत्र आलं पाहिजे. त्याला थोडा वेळ लागला, पण ते आता असं होईल किंवा होतंय असं दिसतंय. ते बघताना आनंद आहे. हाच प्रश्न आहे की सर्वसामान्य लोकांना वाटतंय की पवार कुटुंब एकत्र यावं, अर्थात लोकांना असं देखील वाटतंय की सगळे पवार एकच आहेत, फक्त निवडणुकाच्या अनुषंगानं निवडणुकीचं विकेंद्रीकरण होऊ नये, सत्तेचं विकेंद्रीकरण होऊ नये, त्या अनुषंगानं तुम्ही फक्त दाखवताय, पण पवार एकच आहेत. नाही, तसं नाहीये. ते आम्हाला किती त्रास झालाय हे आम्हाला माहितीये. तुम्ही पण बघत असाल की विधानसभेला खूप त्रास झाला, लोकसभेला खूप त्रास झाला. त्याच्यामुळं त्या म्हणजे ते जे वाक्य पण केलं ना, ते मला आवडलं नाहीये. कुणाला आमच्या कुटुंबात पण आवडलं नाही. पण राजकीय परिस्थिती ती तशी झाली. शेवटी आम्ही कधीच भाजप सोबत कधी गेलो नाही. भाजप आणि RSS चे विचार आमच्या कुटुंबाला कधीच पटले नाही. नेहमी आम्ही पवार साहेबांसाठी काम करत आलोय. पवार साहेब हे आमचे दैवत आहेत आणि त्यांच्याकडे बघून आम्ही सगळे आमची पुढची पावलं टाकत असतो, आम्ही काम करत असतो आणि आमचं जे काही कुटुंब आज आहे हे साहेबांच्याच मार्गदर्शनामुळं आहे आणि त्यांच्या कामामुळं, त्यांच्या सगळ्या योगदानामुळं आज पवार कुटुंब ओळखलं जातं. आणि त्यांना जर ह्या वयात जर कोणतरी सोडून जात असेल किंवा असं जर पक्ष नेत असेल, तर मग आम्हाला युवकांना वाटतं की आपण आजोबांसोबत राहिलं पाहिजे, साहेबांसोबत राहिलं पाहिजे. कुटुंब जरी एकत्र असेल तरी राजकीय दृष्ट्यांनी किंवा वैचारिक दृष्ट्याने आम्ही आता वेगळे झालेलो आहोत. एक आम्ही विरोधात आहोत. काँग्रेस सोबत आम्ही आहोत, त्यांच्या विचारांसोबत आम्ही आहोत. आणि दादा सत्तेत गेलेत, महायुतीमध्ये गेलेत. कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करतो. इथून पुढेही आम्ही करणार. शेवटी कुटुंब आम्हाला ते जपायचंय, ठेवायचंय. माझी पण इच्छा असेल की कधी ना कधीतरी राजकीय अँगलनी पण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, यावं. पण दादा सांगतायत की बारामतीच्या विकासासाठी आपण किंवा राज्याच्या विकासासाठी, लोकांच्या विकासासाठी ते भाजप सोबत गेलेले आहेत. काय वाटतंय तुम्हाला? पण विकास आम्ही पण करणार. विकास हा पवार साहेबांनी पण केला. कसं काम करायचं आणि विकास कसा करायचा असतो, शाश्वत विकास कशाला म्हणतात, लोकांचं लाईव्हलीहूड कसं चांगलं करायचं असतं, हे आम्ही सगळे साहेबांकडूनच शिकलो. पण सत्तेतच जावं लागतं आणि भाजप सोबतच जावं लागतं, हे असं आहे हे मी मान्य करत नाही. बारामतीमध्ये असेल किंवा बाहेर पण तुम्ही विरोधात बसून पण तुम्ही कामं करू शकतात. आता साहेब किती वर्ष झाले विरोधात आहेत, तरी पण त्यांची कामं होतात. तरी पण लोक त्यांचं ऐकतात. तरी पण त्यांची कामं तिथं केली जातात. तरी पण विकास होत आहे. त्याच्यामुळं सत्तेतच तुम्ही तिथं पाहिजे असं नाहीये. ते ठीक आहे. एक राजकीय सोय असेल त्याच्यामुळं ते तसं ते बोलले असतील. पण तुम्ही आणि म्हणजे विचार जर तुम्हाला पटत नसतील तरी पण तुम्ही जर म्हणजे सत्तेत जात असाल, ते लोकांना आवडत नाही किंवा त्यांना ते पटत नाही. शेवटचा प्रश्न की पुणे जिल्हा परिषदेत काय परिस्थिती राहणार आहे? कारण अध्यक्षपदाचं जे जागा आहे त्या ओपन साठी सुटलेली आहे. तुम्ही परत एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात येऊ इच्छित आहात का? नाही, आता काय आहे, आपण काही म्हणजे सीट आपल्या कार्यकर्त्यांसाठी पण आपण सोडली पाहिजे. मी आता विधानसभा लढलोय आणि जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती, हे आपण आपल्या लोकांसाठी पण सोडलं पाहिजे. ते इथं एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधात सगळे लढतायत. माझ्यासोबत ते तिथे राहिलेत. इथं दादांच्या विरोधात हे सगळं संघटन उभं करणं सोपं नव्हतं आणि सोपं नाहीये. तरी पण हे सगळे सामान्य घरातले कार्यकर्ते माझ्यासोबत राहिलेत. तरी पण हे सामान्य सगळे कार्यकर्ते, जनता ही पवार साहेबांच्या सोबत राहिली. पवार साहेबांच्या विचारांसोबत, आदरणीय ताईंसोबत ते राहिले. आणि जर त्यांची इच्छा असेल की त्यांनी तिथं जिल्हा परिषद लढवली पाहिजे किंवा त्यांना झेडपीचं अध्यक्ष पण जर उद्या व्हायचं असेल, तर मग आज हे आमचं कर्तव्य आहे. हे आपलं जे माझं काम आहे की मी ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि पण तेच करणार. पण तुम्ही अजितदादांच्या सत्तेला जशास तसं उत्तर देणार आहात.
अजितदादा आज इथं बारामतीमध्ये आहेत त्याच्यामुळं, पण दादांबद्दल मला तरी काय असं हे वाटत नाही. पण महायुती, RSS आणि भाजप यांची सत्ता ह्या राज्यामध्ये, या देशामध्ये गेली पाहिजे. खूप खूप धन्यवाद. हे होते योगेंद्रदादा पवार. त्यांनी सांगितलेलं आहे की महायुतीची सत्ता जी आहे ती या राज्यातून देशातून घालवली पाहिजे. कारण RSS भाजप हे कुठंतरी वेगळ्या विचाराचे आहेत आणि त्यांच्यासोबत पवारांचे विशेषतः शरद पवारांचं कधीही समर्थन केलं जाऊ शकत नाही. कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.